परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस, मी एक गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितलं, मी आणखी भाजपला हात घातला नाही. माझे मित्र भले तिथे असतील, मित्रांना खूप काळजी आहे माझी, आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही. पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला सांगणार. आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार. मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय. मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, भाजपचे नेते फडणवीस साहेब, सेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेब जी भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील. परंतु कोणामध्ये जर कुमकुमीच असेल की स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही, एवढे या निमित्ताने या ठिकाणी सांगणार आहे. हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड आता कुठल्या दिशेने होत आहे. दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं. सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता कोण, तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्याने घेतलं जाते. म्हणून या नांदेड जिल्ह्यातल्या जनतेचा देखील ओढा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढे या ठिकाणी सांगतो. विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे. आपण ज्येष्ठ नेत्या मिनलताईला माझ्या मुलीसारखं समजू आणि त्यांना सोबत घेऊन आपण काम करू. कोकणराजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे. कोकणराजीला थोडंसं उशिरा समजलं, मला फार लवकर समजलं. तटकरे साहेब, कोकणराजीला ते फार उशिरा अशोकराव कळले, मला फार लवकर कळलं. तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी 2004ला आमदार झालो. मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे. पण ह्या मायबाप जनता जनार्दनचा आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे. अशोक पाटील मुगावकर म्हणाले की 15 दिवसामध्ये आमदार झाला. अशोक पाटील 30-35 वर्षापासून लोहा कंधार मतदारसंघातलं एक लग्न असेल, एक मौत असेल, एखादा वाढदिवस असेल, मी, माझी बायको, माझा मुलगा, माझी सून, माझी पोरगी रात्र दिवस लोकांच्या कामामध्ये राहतो. या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं. त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे. माझा विधानसभेचा मतदारसंघ इकडे नसताना देखील नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो. माझं दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला. ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षात आले, माझा पराभव झाला. पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इथं दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठेतरी माझ्या ह्याच्या नशिबात लिहिलेलं असेल. मागची एकदा संधी माझी हुकली. राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरे साहेब मला नेहमी म्हणायचे, अरे बाबा तिकीट तुझंच होतं पण तू पळून गेला. ती चूक कुठेतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली. आता माझे सगळे पक्ष फिरणं झाले. आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात जायची इच्छा राहिलेली नाही. त्याच्यामुळे ही गाड्या पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे. तेवढेच या ठिकाणी सांगतो. ज्यांनी प्रवेश या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.